विचारपीठावर आसन असतं गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक. आपलं हे चोरा गाव, ज्या गावाचं नाव मी खूपदा ऐकलं होतं आणि या गावाजवळून अनेकदा मी चंदनखेळाला गेलेलो आहो. चंदनखेळाला माझं भाषण झालं होतं आणि आमचे मित्र गेरकर सरांच्या मुखातून या गावाचं नाव अनेकदा ऐकलंय. आणि आज आमचा मयूर नग्नावरे, आमचा विद्यार्थी, याच्या आग्रहामुळे मला या गावात येता आलं आणि तुमचं दर्शन झालं. खरं म्हणजे आजचा विषय खूप चांगला त्यांनी दिला, रामधून. रामधून आपण गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून साप्ताहिक रामधून काढत असतो. अनेक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाखा आहे त्या त्या शाखांमध्ये सकाळी लोकांची दिंडी, त्याला प्रभात फेरी असं म्हणतात, आणि रामधून केली जाते, रामधून साजरी केली जाते आणि काढत असतो आपण रामधून. गावातल्या महिला आणि पुरुष युवक वर्गांचा सहभाग असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो. रामधूनचा विषय यासाठी आहे, स्वातंत्र्यपूर्व काळ जे आपल्या पूर्वजांनी पाहिला तेव्हा आपण नव्हतो, पण आपले गाव त्या स्वच्छ नसायचे, स्वच्छता राहायची नाही, घाण राहायची, आरोग्य बिघडायचं, लोकांच्या तब्येती खराब व्हायच्या. जेव्हा महाराजांनी सांगितलं की आपली गावातली ग्रामसफाई करा, गाव स्वच्छ करा, नाल्या साफ करा आणि गावामध्ये पवित्र असं वातावरण तयार झालं पाहिजे म्हणून रामधून काढा. रस्त्यावरती कधी पाणी वाहत असते, आपण म्हणतो हे रस्त्यावरती पाणी येते तर दिसत नाही का पोलीस पाटलाला, दिसत नाही का सरपंचाला, दिसत नाही का ग्रामपंचायत ग्रामसेवका, असं आपण बोलतो. पण रामधूनच्या निमित्ताने महाराजांची रचना अशी होती की गावातले गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, भजनाचे मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसेवक या सर्वांनी त्यात सहभागी व्हावे आणि गावातली समस्या स्वतः पाहावी. अर्ज करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी पाणी जात आहे रस्त्यावरती त्यांनी पाहून घ्यावं रस्त्यावर पाणी चाललेलं आहे. गावात गेल्यानंतर, ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर त्या दृष्टीने प्रयत्न करावा. रामधूनच्या निमित्ताने निरीक्षणाचा कार्यक्रम आहे. रामधून म्हणजे ग्राम निरीक्षण आहे, हे आपण लक्षात घ्या. त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घ्या, महाराजांनी सांगितलेला. आणि म्हणून रामधूनची ही परंपरा ही पूर्व काळापासून सुरू आहे. महाराजांनी त्याला अधिक बळ दिलं, जनमानसात रुजवलं आणि गुरुदेव सेवा मंडळाचा एक महत्वाचा कार्यक्रम आपण साजरा केलाय. गुरुदेव सेवा मंडळ कशासाठी? लोक म्हणते धार्मिक, निवड धार्मिक नाहीये. गुरुदेव सेवा मंडळाला सामाजिक आयाम आहे. गुरुदेव सेवा मंडळाला परिवर्तनवादी विचार आहे. काय व्याख्या आहे गुरुदेव सेवा मंडळाची? गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य ना माझे तुझे, परिवर्तनाशी पाहिजे प्रभूशी आणि सर्वांशी. प्रभू कुठे आहे? सर्व ठिकाणी प्रभू आहे, ईश्वर आहे, सर्व ठिकाणी रममाण आहे. त्याचा शोध तुम्ही आम्ही घेता. महाराजांनी घेतला शोध. कहीं गाव ढूंढे, कहीं देश ढूंढे, तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिलता. भजन आहे महाराज. कहीं गाव ढूंढे, कहीं देश ढूंढे, तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिलता. महाराजांनी शोध घेतला ईश्वराचा, पण त्याला समजलं ईश्वराचं दर्शन कुठं होते? लोकांच्या सेवेत, गरिबांच्या कल्याणात, स्वच्छतेत, अंधश्रद्धा निर्मूलनात, याच्यामध्ये देवदर्शन घडते. आणि तोच विचार तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराजांनी दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही या दृष्टीने आपण एकत्र येतो. गुरुदेव सेवा मंडळ यासाठी महत्वाचं आहे. त्याचा शब्द एक सेवा आहे. सेवा ही धनसंपत्ती खरी, न सरे जन्मो जन्मांतरी. सेवेचं फार महत्व आहे. आजच्या काळात सेवा कोणी करत नाही. संपली की तुमचं महत्व संपलं, मानवता संपली. आणि म्हणून महाराजांनी सांगितलंय की मानव धर्म जर वृद्धिंग करायचा असेल आपल्या गावागावात, घराघरात, तर सेवा टिकली पाहिजे. आणि सेवेचं महत्व सातत्याने गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेतून, गुरुदेव सेवा मंडळाच्या ध्यान पाठातून दिला गेलेला आहे. हम नहीं अपने लिए, हमको सभी से गर्ज है. महाराजांनी सांगितलंय. कुठं सांगितलंय? सामुदायिक प्रार्थनेमध्ये. हम नहीं अपने लिए,
हमको सभी से गरजे. कोरोना काळ तुम्ही पाहिला की नाही? कोरोनाच्या वेळेस काय झालं तो माहित आहे? सगळे घर बंद होते, एकामेकाशी बोलत नव्हते, दूर दूर राहत होते. त्याला वाटत होतं हा कोरोना आपल्या घरी आला तर आपल्याला काय होईल, आपल्याला कोरोना होईल, आपण मरून जाऊ. पण काही लोकांनी सहकार्य केलं तेव्हा लोकांची गरज भासली आपल्याला. एकामेकाचं सहकार्य एकामेकाला मिळालं. डॉक्टरांनी सहकार्य केलं, पोलिसांनी सहकार्य केलं, हॉस्पिटलच्या लोकांनी मदत केली. म्हणून तोही काळ आपण पाहिला तेव्हा लक्षात आलं की मनुष्य म्हणून मनुष्यासाठी सहकार्य केल्याशिवाय मनुष्य जीवन उत्तमरित्या जीवन जगू शकत नाही. हम नहीं अपने लिए, हमको सभी से गरज है. आणि म्हणून हे जे मानवतेचं काम आहे, सहकारी वृत्तीचं काम आहे, एकमेकाच्या सेवेचं व्रत आहे, हा विचार गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनातून, आपल्या प्रार्थनेतून, आपल्या ध्यानपाठातून, ध्यान कशाला सांगितलंय तुम्हाला? ध्यान सांगितलंय की नाही? सकाळचं ध्यान करण्याचा अधिकार फक्त ऋषी मुनीलाच नाहीये, तर तुम्हा आम्हाला सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा ध्यान करू शकता, तुम्ही सुद्धा ध्यानप्रेमी होऊ शकता. जो बुद्धाने विचार दिला आपल्याला, महाराजांनी जो विचार दिला ध्यानाचा, मनावरती नियंत्रण ठेवण्याचा, आपल्या हातून चुका होऊ नये, रात्री छान झोप लागली पाहिजे म्हणून प्रार्थना आहे, दिवसभर चांगलं काम चांगलं व्हावं म्हणून ध्यान आहे. हे लक्षात घ्या. ध्यान, पाठ आणि प्रार्थना, संपूर्ण दिनचर्या चांगली होते, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा. आपल्या घरी मुलांना घेऊन बसा, प्रार्थनेला बसा. महाराजांचं पुस्तक आहे, ध्यानाचं पुस्तक आहे, आणि एकमेकाला सहकार्य करा. आपल्या घरी चांगलं वातावरण ठेवा. आपले पती आहे, पत्नी आहे, व्यवस्थित मिळून राहा. एक नाही मग महाराजांनी काय विचार मांडला, संतांनी काय विचार सांगितला, ते पुढचा जन्म जाऊ द्या. या जन्मामध्ये जे तुम्ही पती पत्नी आहे, प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, आनंदाने राहा. हेच आहे मन करारे प्रसन्न, साऱ्या सिद्धीचे कारण. हे सांगितलंय तुकाराम महाराजांनी. तोच विचार तुकडोजी महाराजांनी सांगितला. आणि दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसते, हे जे सांगितलेलं आहे, हा जो विचार आहे संतांचा. कारण संत अज्ञान रोगाचे वैद्य, संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्माने असतात वंदे तिन्ही लोकी, हा संतांचा विचार आहे. आणि म्हणून आपण सगळेजण जमा होतो, कीर्तन ऐकतो, महाप्रसाद घेतो आणि आपलं मन प्रसन्न करून जातो. ही ऊर्जा आपण आपल्या घरी घेऊन जातो आणि या ऊर्जेतून तुमचं आपलं जीवन सफल झालं पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करा. आपल्या गावचे सुपुत्र या ठिकाणी बसलेले आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांचं नाव आहे नामदेवराव गेडकर. नामदेव नारायणराव गेडकर, याच गावचे नारायणराव गेडकर होते, त्यांचे सुपुत्र आहेत. हे धम्ममित्र आहेत, बुद्धांच्या विचारांचे आहेत, विपश्यनाचे साधक आहेत, साधना करतात, ते माझे मित्र आहेत. गुरुदेव सेवा म्हणजे अनेक कार्यक्रमात केलेले आहेत. त्यांनी आपल्या आईची सेवा केली, त्यांना पुरस्कार दिला आम्ही, मातृ सेवा पुरस्कार. हे गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे, आपल्याच गावातले आहे. आणि आपल्या मुलांनी सुद्धा चांगला अभ्यास केला पाहिजे. आमचा मयूर, ती आमची विद्यार्थिनी तर बसलेली आहे, चांगला अभ्यास करा, वेळ वाया घालवू नका. जो वेळ गेला तर डबल मिळणार नाही. शिक्षणही घ्या, परंतु शिक्षण घेतल्यासोबतच कष्ट करण्याची मानसिकता ठेवा. एखाद्या आई वडिलांनी काम सांगितलं तर करा. कष्ट नहीं बनते हाथों से, सबई समझाते बातों से, ऐसे कैसे हो भारत का हात में रहे लंगोटी. काम करण्याची मानसिकता प्रत्येकाने ठेवा. जर कष्ट करायची मानसिकता सोडून दिली, नुसता शिकतच राहिला, तर त्याला समजा नोकरी लागली नाही तर जगण्याचे प्रश्न निर्माण होईल. मग लहान लहान कामं, छोटे छोटे कामं करा, लहान लहान कामं करा, आणि त्याच्यातून आपल्याला नवीन दिशा मिळत असते. अभ्यास करा, वेळ वाया घालवू नका. शेती सुद्धा कामं करा. शेतीचे काम करणं वाईट नाही आहे. शेती आहे म्हणून अन्न आहे, शेती आहे म्हणून अन्न आहे, अन्न आहे म्हणून आपण तुम्ही आम्ही जगतो. सर्वात मोठा ग्रामनाथ महाराजांनी सांगितलंय. ग्रामगीतेत महाराज शेतकऱ्यांचा फोटो आहे, ग्रामनाथाचा फोटो आहे, अर्पण पत्रिका आहे शेतकऱ्यांसाठी. कारण सगळ्यात मोठी गोष्ट अन्न आहे, जेवण आहे, आणि ते जेवण पाहिजे, जेवण गरजेचं आहे, अन्न पाहिजे.
आणि म्हणून अन्न मिळवणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे शेतकरी आहे. तो गावात राहतो, तो चोऱ्यासारख्या गावात राहतो. आणि ही जी गावं आहेत ही गावं समृद्ध, चांगली, शांतप्रिय, विकासाभिमुख झाली पाहिजे, हा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे. त्याच्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे रामधून आहे. की रामधून तुम्हा साऱ्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या गावातून केली. एक गावाचं निरीक्षण झालं. जोरदार टाळ्या होऊ द्या तुम्हा सर्व लोकांचं ते. तर तुम्ही लोकांनी, बाहेरगावचे लोक इथं आले चोऱ्यासाठी, की आपण सुद्धा रामधूनचा आनंद घेतला पाहिजे, दिंडीत सहभागी झालो पाहिजे म्हणून. आणि या निमित्ताने तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं. मी 50